नमस्कार मंडळी, मी भोराव करीमबाई आज तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता त्याला दुधी, 2 कांदे, चण्याची डाळ आणि टोमॅटो टाकणार आहे। आता आपण दुधी सोलून हा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण 2 कांदे बारीक चिरून घेऊया आणि एक टमाटरही बारीक चिरून घेऊया। व्यवस्थित आपले सगळं कापून झालेले आपण आता कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। मग त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। ते सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि टमाटरही त्याच्याबरोबर लगेच घालून घेऊया। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण त्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ ही घालून घेणार आहोत। ही 1 तास आधी भिजत ठेवलेली आहे, म्हणजे ती लगेच शिजताना लगेच शिजेल। आता हे सगळं व्यवस्थित सगळे मिक्स केले। आता आपण त्यामध्ये मसाले घालूया। 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। आता हे व्यवस्थित सगळं आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला दुधी भोपळा हा घालून घेऊया। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता चण्याची डाळ आपली शिजायला लागणार, मग थोडंसं आपण त्यामध्ये आता पाणी घालून घेऊया। आता हे व्यवस्थित सगळं आता मिक्स करून त्याला झाकण मारून 15 मिनिटं त्याला वाफ दिली। आता अशा प्रकारे आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली आता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली भाजी ही तयार आहे दुधी भोपळ्याची। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।